सत्तेला चिकटून बसणे हा मार्ग नाही, आपली लढाई आपल्यालाच लढायची असं ठाम मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं मानलं जाते। पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, राजकीय पक्ष आपापल्या लढाया स्वतः लढतात। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने तन मन आणि धनाने मैदानात उतरावं। कोणताही सत्ताधारी पक्षासाठी आसुसून बसणं योग्य नाही। आपल्याला ताकदीने स्वाभिमानाने ही लढाई लढायची आहे। अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क रंगले होते। या संदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी स्पष्ट केलं की भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न नाही। या भेटी या केवळ औपचारिक होत्या, त्यांचा पक्षांतराशी संबंध नाही। पुढे बोलताना पाटील म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊनच आम्ही रणांगणात उतरणार आहोत। पूर्ण ताकदीने लढाई लढली जाईल। आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचा हा निर्णय योग्य वेळ आल्यावर घेतला जाईल। मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद हीच आमची खरी संपत्ती आहे। माजी खासदार पाटील यांनी निवडणुकीत ताकदीने उतरायची तयारी दर्शवली आहे। तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने संजय काका पाटील यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात असून त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले। शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे। विटा रोडला जनाई मंगल कार्यालयामध्ये बोलवलेली आहे। तासगाव कोटे बँकाच्या लोकांना निरोप दिले, त्यांच्याशी चर्चा करतो। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या जानेवारीपर्यंत सगळ्या इलेक्शन संपवा असं सुप्रीम कोर्टाचं निर्णय झालेला आहे। लवकरच या सगळ्या इलेक्शन्स टप्प्याटप्प्याने लागतील। पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर नगरपालिका, महानगरपालिका अशा इलेक्शन सगळ्या होतील। तेव्हा या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करून मग आपल्याला काही निर्णय करावे लागतील। पण कार्यकर्त्यांसाठी पुन्हा ताकदीनं आपल्याला ही इलेक्शन करायची आहे। माझ्या दोन्ही इलेक्शनला कार्यकर्त्यांनी काम केलं। आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला निश्चितपणानं अगदी जीवाचं रान करून तन मन ह्याच्या सहित सगळ्या गोष्टी मी कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे। त्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना बोलवलंय, म्हणून पत्रकारांना सुद्धा ते निमंत्रण दिलेलं आहे तुम्हा सगळ्यांना। काका, यात स्वबळाचा नारा आहे का कसं आहे? नाही, आज नाही। कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय आपल्याला काही डिक्लेअर कसं करता येईल? बोलल्यावरच मग निर्णय होईल। कार्यकर्त्यांशी बोलतो आणि मग निर्णय होईल।